आज आपण श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या प्रकट दिनाविषयी सविस्तर आणि श्रद्धेने भरलेली माहिती पाहणार आहोत। ज्या दिवशी श्री गजानन महाराजांनी या भूमीत अवतार घेतला तो दिवस केवळ एक तिथी नसून तो दिवस भक्तांच्या जीवनात प्रकाश आणणारा, संकटावर मात करणारा आणि मन शांती देणारा दिवस आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गजानन महाराज प्रकट दिन म्हणजे काय, 2026 मध्ये प्रकट दिन कधी आहे, घरच्या घरी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गजानन महाराज प्रकट दिनाचे महत्त्व। हा दिवस गुरुकृपा प्राप्तीचा दिवस मानला जातो। जीवनात संकट, मानसिक तणाव, आजार, आर्थिक अडचणी यावर मात करण्यासाठी हा दिवस अति फलदायक आहे। या दिवशी केलेली साधी पूजा देखील अनेक पटीने फळ देते। घरच्या घरी गजानन महाराजांची पूजा कशी करावी। साहित्य: गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, दिवा, धूप, फुले, शक्य असेल तर पांढरी फुले, नैवेद्यासाठी साखर, फळे, पोहे किंवा गूळ, भाजी। सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर पूजा देखील करून घ्यायची आहे। पूजा करून झाल्यानंतर गजानन महाराजांचा मंत्र गण गण गणात बोलते श्री गजानन महाराज की जय किमान 108 वेळा जप करावा। शक्य असेल तर माळांचा जप करावा आणि गजानन विजय ग्रंथ वाचा। एक अध्याय जरी केला तरी चालेल। श्री गजानन महाराज आरती सकाळ संध्याकाळ करा। उपवासाचे नेम: फल आहार किंवा साधा उपवास। दिवसभर वाईट विचार, राग, निंदा टाळावी। शक्य असेल तर गरिबांना अन्नदान, गरजू व्यक्तींना मदत। प्रकट दिनी केलेले पूजेचे फल: मनशांती, संकटापासून संरक्षण, आजारातून मुक्ती, घरात सकारात्मक ऊर्जा, गुरुकृपा व बळ। प्रकट दिन म्हणजे काय? प्रकट दिन म्हणजे गजानन महाराजांनी शेवटच्या आयुष्यात शेगाव येथे प्रकट होऊन भक्तांना प्रथम दर्शन दिलेला दिवस। हा त्यांचा जन्मवार्षिक सण नाही तर पहिल्या दर्शनाचा दिवस आहे। महाराज हे पहिल्यांदा शेगाव इथे दिसले, तिथून त्यांनी लोकांचे जीवन बदलले, भक्तांनी आशा दिली आणि अनेक लोकांनी दुःखावर मात केले। प्रकट दिनाचे महत्त्व: हा दिवस गुरुकृपा प्राप्तीचा दिवा मानला जातो। भक्तांचे मनोबल वाढवणे आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते। संकट, आजार, मानसिक तणाव व अडचणी दूर करण्यासाठी भक्त या दिवशी अधिक साधना करतात। प्रकट शब्दाचा खरा अर्थ: जिथे अज्ञान होतो तिथे ज्ञानाचा प्रकाश देणे। गजानन महाराज प्रकट दिनी म्हणजे भक्तांच्या आयुष्यात आशा निर्माण होणे, संकटात असलेल्या माणसाला आधार मिळणे, मार्ग दाखवला जाणे। म्हणजेच हा दिवस आपल्या अंतःकरणात महाराजांना प्रकट करण्याचा दिवस आहे। प्रकट दिनी कोणती साधना विशेष फलदायक मानली जाते? अखंड जप, जप संख्या 108, 1008 शक्य असेल तर। मन एकाग्र ठेवून केल्यास लवकर फळ मिळते। गजानन विजय ग्रंथाचे महत्त्व: हा ग्रंथ महाराजांचे जीवन व चमत्कार सांगतो। प्रकट दिनी किमान एक अध्याय, शक्य असेल तर संपूर्ण पारायण। वाचण्यापूर्वी संकल्प करावा। यंदा 2026 मध्ये गजानन महाराज प्रकट दिन किती तारखेला आहे ते बघूयात। श्री गजानन महाराज प्रकट दिन 8 फेब्रुवारी 2026 रोजी वार रविवार येत आहे। पूजा करण्याचा शुभ वेळ आहे सकाळी 6 ते 9, सायंकाळी 6:30 ते 8:30। सकाळची पूजा अधिक फलदायक मानली जाते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।